नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या समोर बघू शकतात सुप्रसिद्ध धुरकरी किशोरदादा आहेत. तर किशोरदादाकडून आजच्या मैदानाची तसेच लखन आणि लाल बादशाहची गतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार किशोरदादा. नमस्कार. आणि आमच्या प्रेक्षक वर्गांना सर्वप्रथम आपली संपूर्ण ओळख कळवा दादा. मी किशोर भाऊ कदम, राहणार तोंडुळी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. दादा, किती वर्षापासून तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये धुरकरी आहात? आता हे बैलगाडी क्षेत्रामध्ये मी आता चालू रनिंग मध्ये समजा बैलगाडी हाकलतो मी 26 ओव्हरीत चालू आहे. 26 वर्ष चालू आहे. हो. आणि या 26 वर्षामध्ये सर्वाधिक कोणत्या नंदीला तुम्ही पळवले दादा? सगळ्यात जादा जर म्हणलं तर कन्हैया. कोणता? कन्हैया. कन्हैया मोठा लक्ष. लक्ष. आणि आज जी उत्कृष्ट अशी गाडीला गती लागेल लाल बादशाह आणि लखनची, त्याबद्दल काय सांगाल दादा? तेव्हा लाल बादशाह बी नंबरचा आहे आणि लखन पण नंबरचा आहे. चांगली गती लागली गाडीला. आणि आज नियोजन वगैरे कोणी केलं होतं दादा? आपणच केलं. तुम्ही गेले होते? हो. आणि कशा प्रकारे नियोजन करण्यात आलं दादा आज? नियोजन काय, दोन्ही घरचे बैल आहे आपले. हो, आणि आपणच हाकलतो. तर आजच्या या मैदानाबद्दल काय सांगाल किशोर दादा? नाही, हे बघा, बैल समजा इकडे जालना भागात तर सेकंडचे ज्यादा मैदान होते, पण आता हे दुसरं मैदान आहे का भाऊ, 3 फेऱ्याचं मैदान. आणि संभाजीनगर संघ जालना जर असला तर आपलं क्षेत्र 3 फेऱ्याचं चांगलं सक्सेस आहे इकडं. आज तुम्ही 26 वर्षापासून या बैलगाडा क्षेत्रामध्ये आहात, तर कुठल्या नंदीला आदर्श मानून तुम्ही या क्षेत्रात काम करतात दादा? आदर्श हे बघा, भरपूर आपल्या हातातून टॉपचे नंदी गेले. कन्हैया गेला, मोठा लक्ष गेला, परत बब्या गेला, आता लखन आहे, परत याच्या पूर्वी भरपूर नंदी गेले आपल्या हातातून. मग आदर्श कोणत्या नंदीला मानता? आदर्श आपण कन्हैयालाच म्हणतो. कन्हैयाला. हो. आणि आवडता बैल कोणता दादा तुम्हाला या क्षेत्रात? आवडते ते, हे बघा, या क्षेत्रात भरपूर आहे. आमचा लखन आहे, बकासूर आहे. आता सध्या आपण दिलेला घोट आपला मल्हार संतोष तोडकरला, तो पण आपण दिलेला आहे. तो पण टॉपला पळतो. घोडचा सर्जा. असे भरपूर नामांकित बैल आहे तिकडे बी. आणि काल जी बकासूरची गाडी पराजित झाली, त्याबद्दल काय सांगाल? हे का, पराजित होणं या क्षेत्रामध्ये म्हणजे काय असं नवीन नाही हो पराजित होणं, पण त्याच्या मागचे बी इतिहास पाहतो मी. बकासूरचा नंदी पळतो तो आणि देव या बैलगाडी क्षेत्रात गावराम बैलाचा. आणि जे कालच्याला जे कृत्य केलं समोरचे जे बैलगाडीवाले क्षेत्रात जे डायव्हर कोणी असो, मी बी डायव्हर आहे का, व त्या नंदीच्या विषयी ते बाजूला त्यांच्याकडे पाहून उभा राहत होते. हे चुकीचं आहे, कारण की त्या नंदीचं भरपूर नाव आहे आणि त्यांचा काहीतरी अभिमान ठेवायला पाहिजे. आणि बकासूर बद्दल तुम्हाला कोणती गोष्ट अशी बघण्यासारखी वाटते दादा? बकासूर तर एकदम शिस्तीचा आहे आणि त्याच्यामुळं आपले गावराम जे बैल आहे, तर गावराम बैल म्हणजे नाही शिवण्याचे याच्यावर मार्गावर होते, पण तो जेव्हापासून मैदानमध्ये आला तेव्हापासून गावराम बैल म्हणजे जवळपास 40% गावराम बैल झाले आता. तर तो गावराम बैलाचा देवच मानला लागला आपल्याला. तुम्हाला वाटते का देवाला सुद्धा संघर्ष करावा लागत हे बघा, संघर्ष तो आज रोजी बी इथून मावर लगेच नाही पळाला. गटाला जरी मार खाला किंवा घरी जर राहिला तर त्यांनी भरपूर इतिहास केलेला आहे. इतिहास काही पुसला जात नसतो कोणाचा, आणि पोसाचा प्रयत्न बी नका करू कोणी. आज जसं लखन आणि लाल बादशाहची गाडी पळाली, हो. तर त्याबद्दल काय सांगाल दादा? नाही, ही गाडी तर पळतीच, नंबर करेल गाडी. नंबर करू शकतो. हो. आहे. आणि म्हणजे जो लाल बादशाह आहे तो दुसरा आहे, हो ना? दुसरा आहे. दुसरा. हो. आणि म्हणजे आज कोणत्या प्रेरणेने तुम्ही गाडीवर बसले होते दादा आज? प्रेरणा हे बघा, आपण तर ती गाडी हाकलतोच आणि याच्यानंतर एक मैदान आम्ही तिकडे जाणार आणि लाल बादशाह आणि बकासूर पळणार. मग ती आमची हार हो किंवा जीत हो, पण ती गाडी एकदा पळवायची आम्हाला. याच्या आधी लाल बादशाह आणि पायरा झाला आमचा, झाला होता, पण तिकडे आपल्यावर बंदी आणल्यामुळे आम्ही पायरा तिकडे नाही गेलो. आणि आज छोटा लखनची सुद्धा मस्त अशी गाडी पळाली, चांगली पळाली. 2 नंबर गटामध्ये चांगली गाडी पळाली ती पण. त्याच्यात छोटा लखन मध्ये कुठला नंदी होता दादा? आमच्या मित्राचंच आहे, डॉक्टर साहेबचा. काय नाव त्याचं? काय नाव? सोन्या. सोने. हा, सोने. याच्या आधी पण ती गाडी पळाली होती का? नाही, याच्या आधी नाही. आज दोन्ही बी पहिरे नवीनच आहे. लाल बादशाह पण याच्या पहिलं लखन मध्ये नाही पळाला आणि सोने पण छोट्या लखन मध्ये नाही पळाला. आज जसे या बैलगाडा क्षेत्रामध्ये नवीन पिढीला धुरकरी वगैरे बनायचे, तर त्यांना काय संदेश द्याल दादा? हे बघ, धुरकरी बना चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी तब्येत बी सांभाळ लागती, परत खाणं पिणं व्यवस्थित शिर लागत, परत काही म्हणजे विशेषतः याचे ड्रायव्हर लोकांना पैसा भरपूर आहे, मेहनत बी भरपूर आहे. पण याच्यामध्ये काय होतं, पैसा आल्यानंतर लोक जे ड्रायव्हर लोक आहे व्यसनाधीन होऊन जातात. व्यसनाधीन नको व्हायला, तरच या बैलगाडी क्षेत्रात टिकू शकतात. आज जसे तुम्ही या 26 वर्षापासून या क्षेत्रात टिकून आहात,
तर हे जे मालक आहेत आपले त्यांच्याबद्दल काय सांगा? नाही मालक तर आमचे मालक, आम्ही मालक म्हणून म्हणजे काही विषय नाही आमचं. मालक संघ येतच नाही. नाही नाही, सर्व मालक आहेत त्यांना काय संदेश द्या? सर्व मालक हे मालकाचं चांगलं आहे, कोणतेही मालक चांगलेच आहे, पण एवढंच आहे, व्यसन ना करू. कारण की काही काही काय होते की बाबा ज्या वेळेस आपण बैल पळवतो आणि नंबर नाही होत, तर जाताना म्हणा आपला बैल नंबरात नाही राहिला त्यासाठी दारू पितात, काही व्यसन करतात. तर त्याच्या पायी भरपूर मालक लोक हो, धोरकरी हो, सुट्टी मेकर कोणी असू द्या, काही पण असे व्यसन करतात आणि गेरमध्ये जातात. आणि मग परत बैलगाडी क्षेत्राला नाव ठेवतो का आपण बैलामुळं लॉस झालो. आज कितीची गाडी बघवली दादा तुम्ही? आज 8 मध्ये पळवली मी आणि 2 मध्ये 2च गाड्या पळवल्या. 2च गाड्या पळवल्या. आणि आता सेमीसाठी जाणार हो ना? सेमी मध्ये 2ही गाड्या राहतात. सेमी हो, घरच्याच गाड्यात दोन्ही? घरच्याच गाड्या. चला, धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिली. आणि सेमी तसेच गुलाल पात्र करा हे दोन्ही गाड्या. चला, ऑल द बेस्ट. धन्यवाद.